सईची वाईट सवय ती लगेच चिडते. नाही आम्ही शांत नसतो. नाही मला तरी आता खूप शांत वाटतं. ऑन स्क्रीन शांत आहे, ऑफ स्क्रीन बघाल तर तुम्ही कधीच बोलणार नाही आम्ही शांत. त्या दिवशी या दोघींनी साडी नेसलेली, तर हिला म्हणलं शिक्षक तू त्या दिनाचं साडीवर तू पुष्पाडान छान करू शकते. तिला म्हणलं तू पुष्पा आणि तू श्रीवल्ली, तर मी म्हणलं तू श्रीवल्ली, मी तुझी मैत्रीण पल्ली. कुणाला तरी कळलं की हा फोन बघतोय, जर तू त्याला बघायला गेला ना तो हळूच PDF ओपन करणार आणि मोठ्या मोठ्याने स्वतःचे डायलॉग घेत बसणार. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम 10वीच्या गर्ल्स गँग सोबत आहे. कशी आहात तुम्ही? खूप मस्त आहोत. किती पॉवरफुल आहे ही मुलींची गँग? खूप जास्त. का म्हणजे मुलांपेक्षा जास्त आहे? हो, चौघी असलं जास्त तरी आहे. पॉवरफुल. कमी असलं तरी जास्त. वा, म्हणजे कमी असून पण तुमचीच पॉवर जास्त असते. तुम्ही कोणाकोणाला त्रास देता हे सगळ्यात आधी विचारेल. ओमला खूप त्रास, तो आम्हाला खूप त्रास देतो. आम्ही नाही त्याला त्रास, तो आम्हाला त्रास काय त्रास देतो तो? खूप चिडवतो सगळ्यांना. हिला खूप काय काय बोलतो, तिला बोलतो, मला बोलतो. तो सगळ्यांची काढत असतो. तो तिकडनं बघतोय तुझ्याकडे रागाने. खरं बोलतोय. पण चौघींची गट्टी किती जुळली आहे. सेटवर किती सोबत असतात, इथे आल्यावर किती सोबत असतात, नेहमी सोबतच दिसतात. सेटवर असतो तसंच इथं पण असतो, सेम, काहीच वेगळं नसतं. जसं सेटवर असतं तसं इथं असतं. पण तुमचे एकेकीचे बेस्ट फ्रेंड कोण आहे? माझी बेस्ट फ्रेंड तसं एक नाहीये, सगळ्यांशी माझं चांगलं बॉन्डिंग आहे ते खूप जास्त. माझी हां, जास्त म्हणजे आम्ही दोघे असतो आणि म्हणजे सेटवर पण आम्ही चौघी असतो आणि जास्त आता आम्ही दोघी हे दोघी आहेत. खरंच सगळ्यांशी चांगलं बॉन्ड आहे, पण सगळ्यात बेस्ट फ्रेंड आमच्या चौघीत बोलायला गेले तर हे दोघी. अच्छा, आता एवढं चांगलं बोललात, आता मी एकमेकींची चांगली सवय आणि वाईट सवय विचारते, तर काय सांगाल? प्रत्येकीची एक एक चांगली सवय आणि एक एक वाईट सवय सांगायची. हिची वाईट सवय म्हणजे ही झोपायची आधी खूप, आता तिने कमी केलं आहे. आणि हिची चांगली सवय म्हणजे दीदीचं कामावरती फोकस असतं. संध्या दीदीची वाईट सवय म्हणजे हिचा गुण तिने घेतला, त्यात जास्त झोपत असते. आणि तिची चांगली सवय म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी खूप चांगली स्प्रेड करते सगळ्यांकडे. तिची वाईट सवय म्हणजे डिक्शन जातात. आणि चांगली सवय म्हणजे अभिनयात प्रोग्रेस करते. सईची वाईट सवय ती लगेच चिडते. आणि चांगली सवय ती खूप प्रेम आहे. संध्या दिदीची चांगली तिला पटकन राग येतो, ही तिची वाईट सवय आहे. आणि चांगली सवय आहे तिची हे की ती खूप प्रामाणिक आहे. आणि सृष्टीची तिला चांगली सवय हे की तिला थोडासुद्धा ॲटिट्यूड नाही. आणि वाईट सवय ही आहे तिची की डिक्शन जातात तिची. ओके. सईची वाईट सवय की कुठलंच काम लवकर करत नाही, कंटाळा करते. खाली जाऊन बसली की वर लवकर येत नाही उरकायला. आणि चांगली सवय म्हणजे चांगली सवय म्हणजे तिचं काम करताना थोडं जरी व्हायचं चुकलं ना की ती जरा त्रास करून घेते. चांगली सवय येते की आपले कामात जरा जास्त फोकस करते. शिवानीची वाईट सवय ती पण सेम आहे, कंटाळा करते, उठत नाही लवकर. आणि चांगली सवय म्हणजे सगळ्यांना समजून घेते. हिची पण सेम सवय आहे की उठत नाही, तिही पण सेम आहे, लवकर उठत नाही, कंटाळा करते ती. आणि चांगली सवय म्हणजे कुणावर रागवत नाही जास्त. सई दीदीची चांगली सवय म्हणजे ती चांगली ॲक्टर आहे, वाईट नाही आहे काही. जो शिवानी दीदीचं म्हणायला गेलं तर वाईट नाहीये काय? शिवानी दीदीचं म्हणायला ओमला खोकला आला तिथे. ओके. शिवानी दीदीचं बोलायला गेलं तर ते झोपते. आणि तिच्याकडून खूप काही शिकायला मिळतं मला वाटलं पर्सनली मला. पल्लूचं पण सेम, ती सेटवरती फोन घेते सरांच्या समोर. आणि चांगली सवय म्हणजे माझं काही तुझं. ओके. तिच्याकडून पण खूप काही शिकायला भेटतं मला. आणि स्वतःचीच नाही, स्वतःचं नाही सांगायचं तिला. पण आता जर चांगली सवय वाईट सवय सांगितलीच आहे, तर अशी एक सवय जी बदलायची आहे प्रत्येकीला स्वतःमधली, तेच राग जरा कमी करायचा आहे. झोपणं तुम्ही बंदच केले ते सांगू शकत नाही. माझी पण राग जरा कमी करायचा, लगेच पटकन येतो तो कमी करायचा. मी जरा डिक्शनवरती फोकस करेल. वा, किती छान. पण आता ह्या मैत्रीला खूप प्रेम मिळतंय सोशल मीडियावर किंवा तुम्हालाच पर्सनली प्रत्येकीला वेगवेगळं खूप प्रेम मिळतंय, तर कसं वाटतं? खूप छान वाटतं जेव्हा
आम्ही एकत्र काम करतो आणि त्या कामाला कुठेतरी नाव भेटतं हे कळल्यावरती सगळ्यांनाच आम्हाला भारी वाटतं. स्पेशली आमच्या दोघींचा बॉन्ड किंवा ह्या दोघींचा बॉन्ड जो बनला आहे ऑन सेट ऑफ स्क्रीन दोन्हीसुद्धा खूप छान आहेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचते. सो खूप भारी वाटतंय. पण आम्ही 8वीच्या वेळेस ऐकलेलं की केवढा आणि रेश्मा दोघी नेहमी सोबत असतात, ते आत्ताही असतं तसंच? एवढ्या शांत बसल्यात सगळ्या. कधी कधी असतात. हां असतं. कधी कधी अच्छा, कधी कधी असतात. म्हणजे म्हणजे काय झालं असं की आता एवढ्या सोबत नाहीये? म्हणजे नाही असं काही नाही. जर असं कामावरती फोकस करायचं चाललोय म्हणून बाकी सगळ्या गोष्टी म्हटलं नको, त्याच्यामुळे बाकी एवढं काही नाही. पण मैत्री अजूनही तुमची तितकीच चांगली आहे आणि तुम्हाला दोघींना खरं तर खूप छान प्रेम मिळतंय. काय सांगशील केवढा, तुला किती आनंद होतो जेव्हा आपल्या सगळ्या मैत्रीचं या नाव काढलं जातं तेव्हा? खूप मस्त वाटतं कारण आम्ही तेवढेच कष्ट घेतलं तिथपर्यंत पोचायला. सगळ्यांनी सेम मेहनत केली आहे म्हणून खूप भारी वाटतं. पण तुम्ही चौघी एवढ्या शांत असतात की मस्ती पण करता? नाही आम्ही शांत नसतो. नाही, मला तरी आता खूप शांत वाटतं. ऑन स्क्रीन शांत आहे, ऑफ स्क्रीन बघाल तर तुम्ही कधीच बोलणार नाही आम्ही शांत आहे म्हणून. नाही, आम्ही नसतो. आमची मजा मस्करी चालू असते. सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे तुमच्यात? जे शांत पण ते बसतात आहेत. ना, ते मस्तीखोर आहेत. जे शांत आहेत ते मस्तीखोर आहेत. अच्छा, कोण प्रँक करतं तुमच्यात किंवा कोण घाबरवतं असं काही सांगून? घाबरवतं तसं नाही आम्ही घाबरवत. जोक्स वगैरे मारतो. अतिशय कोण जोक्स मार? अतिशय फालतू जोक मारतात 1-2. ह्या दोघे अध्यक्ष आहेत. हा, अध्यक्ष. हा, चला आता आपण 1-2 जोक्स ऐकून पण काही ना काही जोक्स तर येत असतील ना? काहीतरी मार. तो त्या दिवशी त्या दिवशी कुठला? श्रीवल्ली हिची मैत्रीण पडली. त्या दिवशी या दोघी साडी नेसलेली, तर हिला म्हणलं शिक्षक तू त्या दिनाच्या साडीवर तू पुष्पाडान छान करू शकते. तिला म्हणलं तू पुष्पा आणि तू श्रीवल्ली. तर मी म्हणलं तू श्रीवल्ली, मी तुझी मैत्रीण पडली. आणि हिच्याकडून एक नाही तू उपाध्यक्ष आहे भाई सांग. नाही अशा अजून कोणाकोणाला कोणत्या कोणत्या उपमा आहेत? ऍक्च्युली ह्यांचा मी हिला पानचट दिलंय, जोक हिला दुधी पेढा आणि हा कंदी पेढा. अजून अजून काही नाही. ह्या दोघी ही अध्यक्ष आहे सगळ्याची. खूप एक आहे त्याच्यामध्ये. जाधव मॅडम, कांबळे सर, ह्या दोघी, परत अजून ती स्वतः, ह्या सगळे सामील असतात. त्यांच्या सेटवरती नुसते फालतू जोक चालू असतात कुठल्याही गोष्टीवर. सगळ्यात मेन मतलब पल्लू आणि कांबळे सर दोघं. पण आता इथे मुलं नाहीयेत, म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये तरी नाहीये, तर मुलांची पोलखोल करायची असेल तर काय काय पटपट पटपट सांगा. तिकडून चालू तिकडून चालू. तिकडून म्हणजे आंघोळ करत नाही पहिला. अथर्व तर आता खूप झालंय, मी खूप ऐकलंय. मी अथर्वला आता विचारणार. उलट यावेळेस अजून बिघडलाय तो. अंघोळ करत नाही रात्री. त्याला स्क्रिप्ट घेऊन पाठांतर करायला लावलं तर तो मोबाईल घेऊन पाठांतर करताना त्याची म्हणतो एक मला सगळ्यात वाईट सवय मी सांगते. आता दीदीने सांगितली आधी. तो रात्री आम्हाला 10चं टायमिंग आहे झोपायचं. तो बेडवरती पडतो, फोन घेतो हातामध्ये आणि आधी मोबाईल बघत असतो, लाईक इंस्टाग्राम वगैरे काय काय. आणि कुणाला तरी कळलं की हा फोन बघतोय, तर तो त्याला बघायला गेला ना, तो हळूच PDF ओपन करणार आणि मोठ्या मोठ्याने स्वतःचे डायलॉग येत बसणार. इतका हुशार आहे तो. आणि त्यात हुशार ओम आहे, कारण ओम हळूच जातो आणि बघतो हळूच की बघून येतो तो. काय करतोय म्हणून. म्हणजे सकाळचं परत मीटिंग मध्ये सांगायला रात्रीचं की आज कुणी कुणी मोबाईल घेतलेला सगळ्यांच्या. सगळ्यांना झोपून येणार आणि स्वतः मोबाईल घेऊन बसणार. हा ओमचीच सवय. ओमचीच गोष्ट आहे. आणि म्हणणार 10 वाजता झोपायचंय, हा स्वतः 11:30 वाजता काल रात्री झोपलाय, खेळत 11:30 वाजता. आणि संध्याकाळी सांगणार की ह्यानं मोबाईल घेतलेला, त्यानं मोबाईल घेतलेला. स्वतःचं काही नाव नसतं त्यात. नाही नाही थांब तुझी पण वेळ येणार आहे. सागर झोपेत चावतो, म्हणजे काही सत्यजित जो सागर आहे ना, तो झोपेमध्ये खूप काही काही काय बोलतात बोलतो आणि ते जाऊ द्या. अजून काही नाही. विकासचं पण काही नाही. विकास तो रुसतो. विकास खूप जास्त रुसतो. ऍक्च्युली तो स्वतः हा असं एक व्यक्ती नाही की तो अजून कुणाशी भांडला नाही. अजून कोणाविषयी काय सांगायचंय? आता ते इथेच थांबल्यात. मला खूप छान वाटतंय की तुमची मैत्री ही अशीच राहिली पाहिजे आणि अजून एकत्र राहा. अशीच पुढे ही मैत्री अजून सगळ्यांनी नावाजली पाहिजे. आणि थँक्यू सो मच. खूप मजा आली, खूप छान पोलखोल केली. आता मुलं पण तुमची पोलखोल करतील, सो बघा.
सांभाळून राहा मुलांकडून. हो, ठीक आहे. पण जशी त्यांना भीती होती तशी आम्हाला एवढी भीती नाहीये पोलखोलची. ओके, पण आता दहावी शेवटचं विचारते जाता जाता की दहावीला इतकं प्रेम मिळालंय, म्हणजे काहीच एपिसोड आलेत आणि त्याला इतकं प्रेम लगेच प्रेक्षकांनी दिलंय. जाता जाता जर तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना काय सांगायचं असेल तर काय सांगाल? खरंच तुमचे खूप आभार, कारण की 8वी झाल्यानंतर मध्ये खूप जास्त गॅप पडला, त्याच्यामध्ये तुम्ही आमच्याशी डिस्कनेक्ट झालेला. पण जसा 10वीचा पहिला एपिसोड आला त्या 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही 1 मिलियन व्ह्यूज दिले. सो त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय की तुम्ही चिडलात पण तुमचा राग आम्ही कुठेतरी घालवला. त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय आणि असेच आमचे पुढचे सुद्धा एपिसोड बघा आणि आम्हाला असंच प्रेम द्या. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.